महत्वाची बातमी समोर येते. त्र्यंबकेश्वर मधल्या व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी पुरुषोत्तम कडलगला हायकोर्टाकडून जामीन आहे. यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलेला. मुंबई उच्च न्यायालयानं काही अटी शर्तींसह जामीन मात्र मंजूर केलेला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये भूमापन कार्यालयाचा अनागोंदी कारभार समोर आहे. भाजपचे नेते मकरंद देशपांडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी आहे. नागरिकांच्या नोंदी वेळेत मिळत नसल्याची वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा आहे. माझ्या ब्राह्मणपुरीमध्ये माझा एक शाळा आहे, त्याचा सिटी सर्वे ती आमच्या बायकोच्या नावावर आहे आणि त्याचा सिटी सर्वे उतारा मिळण्यासाठी मी 2023 साली अर्ज केलेला आहे. आज आणि अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अजून माझ्या नावाची नोंदणी नाही. ऑफिसचा गलथानपणा आहे हा सगळ्यांच्या नजरेसमोर आलाय. विशेष करून महसूल खात्यामध्ये हे येणारं कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये लोकांना वेळेमध्ये सिटी सर्व्हेचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे आणि हे उतारे मिळत नाही आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी प्रथमतःच मान्य जिल्हाधिकारी असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील आणि मान्य महसूल मंत्री असतील यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे, तक्रार केलेली आहे. या कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला तरी नागरिकांच्या हितासाठी, लोकांच्या कामासाठी घेण्याची आमची तयारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.